गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं, त्या नेत्यांना, त्या आमदारांना, त्या मंत्र्यांना, त्या खासदार, मग पक्ष कुठला असू द्या, महायुती असू द्या, त्यांची महाविकास आघाडी असू द्या, यांना मोठं केलं. पण यांच्या मनात मात्र गोरगरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं. म्हणून तर मी गरीब, माझा समाज गरीब, म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली की श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही. श्रीमंत म्हणण्यापेक्षा राजकीय मराठा असणारा ही कधीच मोठं करणार नाही. आपली लढाई आपण लढू, आणि आम्ही जिंकत आणली ती गरिबाची लढाई. पुढेही गरिबांना विनंती की या राजकीय नेत्यांच्या नादी लागून माझा पक्ष, माझा नेता, माझा पाहुण्याचा नेता हे म्हणणं सोडून द्या. तुमचे लेकरं बाळ कसे मोठे होतील हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे. तुम्ही ज्याला आपला नेता म्हणता, आपला पक्ष म्हणता, आपला पाहुणा म्हणता, की जो पाहुणा राजकारणात आहे, तो तुमच्या पोराला मोठं करण्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपली लढा आणि आपले लेकरं मोठे करा. उगाच आपला नेता मोठा म्हणून आपल्यावरती दलिंद्री ओढून घेऊ नका. कारण तो मोठा होईल. तुमचा जरी नेता असला, पक्षात असला, पाहुणा जरी पक्षात असला, तर त्याला मोठं म्हणाल तर तुमचे पोरं गरीब होतील, तुमच्या पोरांचं वाटळ होईल. तो झाला मोठा तुमच्या जीवावरती. पण तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी उगा माझा पाहुणा आणि माझा पक्ष करत बसू नका. आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे प्रकाश आंबेडकर यांची, SC आणि OBC आरक्षण बचाव. आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू शकणार आहे, काढा किंवा नका. मी मात्र आणि माझा गरीब मराठा OBCतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार. मूळ मागणी सगळ्या स्वरांची, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की मागणी भेसळ आहे. नाही, ती जेजेसनं मिळून ठरवलेली, मंत्री महोदयांनी ठरवलेली, आमदार होते, कायद्याच्या घटनेचे अभ्यासक होते, यांनी सगळ्यांनी मिळून ती ठरवलेली आणि ती पक्की आहे. ती टिकणार सुद्धा आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार आहे. नुसतं मराठ्यांनाच नाही, सगळ्या जाती धर्मातल्या OBCंना सुद्धा त्यात न्याय मिळणार आहे. सगळेच जेवढे काय असतील, लिंगायत समाज असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन भरपूर जे मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग प्रवर्गात येतात, त्या सगळ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे.